डिअर फ्रेंड्स. सो आजपर्यंत आपण लिनियर डिस्प्लेसमेंट डिस्कस करत होतो सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये. ठीक आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय होती, मीन पोझिशन पासून तुमचा पार्टिकल टू अँड फ्रो मोशन दाखवत होता, राईट. सो मीन पोझिशन पासून त्याची डिस्प्लेसमेंट राईट किंवा लेफ्ट साईडला सेम होत होती. ठीक आहे. देन त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणत होतो. सो ज्याच्यामध्ये टू अँड फ्रो मोशन असेल, बट दॅट इज अलॉंग विथ स्ट्रेट पाथ. फक्त एक्स ऍक्सिस जर आपण घेतला तर एक्स ऍक्सिस होती, किंवा जर व्हर्टिकल ऍक्सिस आपण वाय ऍक्सिस घेतला तर मग अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो अशी ही मोशन होत होती. देन आता सेकंड टाईप आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. सो अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन पण मध्ये पण काय व्हायला पाहिजे, तर तुमची टू अँड फ्रो मोशन तर व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे ती फक्त आता काय असेल, लिनियरच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. कशी, समजा एक आपण एक मेटल डिस्क घेतली. ठीक आहे. हेवी मेटल डिस्क आहे आणि तिला एक सपोर्ट दिला, रिजिड सपोर्टला आपण मेटल वायर किंवा नायलॉन स्ट्रिंगची इनएक्सटेन्सिबल असेल, सो ती अशी टाय केली. ओके. सपोर्ट दिला तिला आणि मग तिला काहीतरी ऑसिलेशन दिले. ऑसिलेशन दिले म्हणजे ती ट्विस्ट केली. ट्विस्ट केल्यानंतर काय होईल, तर एकदा ही डिस्क काहीतरी अशी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ट्विस्ट होईल, मूव्ह होईल आणि त्याच्यानंतर ती पुन्हा बॅक साईडला येऊन कुठे होईल, तर क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह होईल. ठीक आहे. सो मोशन कशी होते, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. म्हणजे क्लॉकवाईज जेवढी डिस्प्लेसमेंट होईल, समजा ही मीन आपण हा ऍक्सिस घेऊया, एक्स ऍक्सिस रेफरन्स ऍक्सिस घेऊया आणि मग त्याची डिस्प्लेसमेंट कशी होईल, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला होत असेल तर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल. ओके. ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल आणि सेम अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम टाइमला त्याच्यानंतर मग काय होईल, तो पुन्हा ट्विस्ट होईल. ट्विस्ट झाल्यानंतर काय होईल, ट्विस्ट झाल्यानंतर तो क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह होईल आणि मग तेव्हा या मेन पोझिशन पासून अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल, तुमची थीटा एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल. बट डायरेक्शन काय असेल, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. एकदा अँटी क्लॉकवाईज आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा, सो इकडून पुन्हा ती येईल क्लॉकवाईज डायरेक्शनला आणि इथून पुन्हा ती काय जाईल, मेन पोझिशनला जाईल. ओके. सो मोशन कशी होते बघा, ही तुमची ऍक्सिस आहे, मेन पोझिशन, एकदा क्लॉकवाईज डायरेक्शनला अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल थीटा. ओके. त्याच्यानंतर पुन्हा मेन पोझिशनकडे येईल, पण मेन पोझिशनला तो थांबणार नाही. सो म्हणजे आपण एक रेफरन्स पॉईंट घेतलाय ना, सो हा पॉईंट इथे थांबणार नाही, पण तो पुढे अजून अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवेल किती, थीटा एवढी. ठीक आहे. सो ही थीटा एवढी डिस्प्लेसमेंट अजून क्लॉकवाईज डायरेक्शनला पण दाखवेल. आणि ही समजा डिस्प्लेसमेंट, ही जी थीटा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दॅट इज युअर अँप्लिट्यूड, म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल आणि पुन्हा तो काय होईल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह होईल आणि मेन पोझिशनला येईल. सो टू अँड फ्रो मोशन ही चालूच राहील. ठीक आहे. अगेन आपल्याला माहिती आहे, आपण इथे मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट जर एक्स असेल तर आपल्याला रिस्टोरिंग फोर्स होता, म्हणजे हा जो पार्टिकल आहे, समजा आपण बॉब घेतला असेल सिंपल पेंड्युलमचा, तर तो कधी ना कधी काय होणार आहे, स्टेबल होणार आहे, मेन पोझिशनला पुन्हा येणार आहे. म्हणजे ज्या मोशनच्या अगेन्स्ट रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल. ओके. दॅट फोर्स इज इक्वल टू आपल्याला माहिती होतं मायनस ऑफ के एक्स. सो मायनस ऑफ के एक्स म्हणजे एक्स ला प्रपोर्शनल, के इज द फोर्स कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इथे आपण घेतलं होतं. सो एक्स ला तुमचा फोर्स काय होता, प्रपोर्शनल, आणि त्याची डायरेक्शन काय होती, अपोजिट टू दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. सो एक्स इज डिस्प्लेसमेंट, एफ इज फोर्स. ओके. देन आपण हे पण बघितलेलं होतं की ऍक्सेलरेशन, ओके, लिनियर ऍक्सेलरेशन इज ऑल्सो प्रपोर्शनल टू दॅट ऑफ एक्स डिस्प्लेसमेंट, आणि त्याची पण डायरेक्शन काय होती, मायनस ऑफ द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सेम आता इथे पण बघा, इथे काय होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट फक्त आपली काय, थीटा आहे. ठीक आहे. सो येस, आता बघा, एकदा अँटी क्लॉकवाईज डिस्प्लेसमेंट, पुन्हा क्लॉकवाईज डिस्प्लेसमेंट, म्हणजे तुमचं काय होतंय, तिथे टॉर्क अप्लाय होतोय, राईट. नॉट ओनली लिनियर फोर्स, तिथे काय होतंय, टॉर्क अप्लाय होतोय. सो टॉर्क इज इक्वल टू, अँड दॅट टॉर्क is proportional to
the minus of theta is equal to, yes, tau is proportional to minus of theta, then c minus c theta आपण घेतलं, where c is the constant of proportionality. Right? So tau is equal to minus c theta मिळालं आपल्याला. Then we know tau is also equal to I into alpha, where I is the moment of inertia, of that body, जी कोणती बॉडी आपण घेतली असेल तिथे. ओके, देन अल्फा इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. राईट? सो जर कम्पेअर केलं या दोन इक्वेशन आपण, तर काय मिळेल आपल्याला? टॉ इज इक्वल टू मायनस सी into theta and tau is also equal to I into alpha. Okay, so we will get minus c theta is equal to I into alpha, or I alpha plus c theta. Yes, हा मायनस इकडे गेल्यावर प्लस होईल. ओके, c theta is equal to 0. ठीक आहे. सो दॅट अल्फा इज नथिंग बट युअर अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण कसं लिहू शकतो? डी स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. ठीक आहे, द डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो जर पुट केलं आपण इथे I इंटू डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर इज प्लस c into theta is equal to 0. Okay, so now this is the differential equation of our angular simple harmonic motion. Okay, differential equation angular simple harmonic motion. Yes, angular simple harmonic motion. Okay, so आता थोडंसं पुन्हा आपण जर बघितलं, आता ही इक्वेशन जर मॉडिफाय केली, थोडी मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? I अल्फा इज व्हॉट? अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो अल्फा जर आपण फाइंड आउट केला, अल्फा इज इक्वल टू काय? येस, अल्फा इज इक्वल टू सी थीटा मायनस सी थीटा अपॉन दिस आय. ओके, अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा अपॉन आय. आता ह्या इक्वेशन मध्ये मायनस सी इज द किंवा सी इज द अँग्युलर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी सी अँड आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे तो पण कॉन्स्टंट असेल. राईट? म्हणजे सी आणि आय जर कॉन्स्टंट असेल तर अल्फा काय मिळेल आपल्याला? अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, येस, अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस ऑफ थीटा. ओके, म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द थीटा, बट मायनस साइन का? कारण त्याची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट टू दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशनची जी डायरेक्शन आहे ती काय असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट असेल, अपोजिट असेल. सेम आपण लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये पण बघितलं होतं. लिनियर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन होती ती लिनियर ऍक्सेलरेशनच्या अपोजिट होती. फोर्सची पण डायरेक्शन अपोजिट होती. सेम आपल्याला इथे पण मिळते, पण इथे काय होतंय? टॉर्क अप्लाय होतोय आणि आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते, अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळते. ओके, सो आपण जर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन डिफाइन करायचा प्रयत्न केला तर डेफिनेशन काय मिळेल? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन आहे, टू अँड फ्रो मोशन आहे. ओके, ऑफ अ बॉडी in which torque is directly proportional to the angular displacement. Yes, torque is here. Torque is directly proportional to angular displacement. Also alpha is directly proportional to angular displacement and
डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि दोघांची पण डायरेक्शन काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. ठीक आहे. सो दिस इज द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. येस. आता ह्याचं आपल्याला टाइम पिरियड काय मिळेल. येस, टाइम पिरियड कसं डिफाईन करतो आपण. टाइम पिरियड T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आपल्याला माहिती आहे T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा इज व्हॉट. ओमेगा इज रूट ऑफ द अँग्युलर. आता इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते, सो लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू रूट ऑफ a अपॉन x. ओके, दॅट मीन्स द ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सिमिलरली अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय मिळेल किंवा अँग्युलर अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय मिळेल. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. येस, अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो रूट ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो ओमेगा इज इक्वल टू अल्फा, रूट ऑफ अल्फा अपॉन थीटा आपल्याला मिळेल. येस. सो टी टाइम पिरियड काय मिळेल. 2 पाय अपॉन रूट ऑफ दिस अल्फा अपॉन थीटा, म्हणजे विच इज इक्वल टू 2 पाय इंटू, येस, हा अपॉन येईल ना. सो अपॉनचं आपण जर इंटू केलं, ओके, तो काय मिळेल आपल्याला. जस्ट आपल्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल, थीटा अपॉन अल्फा. ओके. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ दिस angular simple harmonic motion. T is equal to 2 pi into root theta upon alpha. Theta is the angular displacement, alpha is the angular acceleration. Yes. Magnetic field. ओके, एक मॅग्नेट आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर त्याला आपण फ्रीली सस्पेंड केलं, तर मग त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन दाखवतात. सो हे आपल्याला बघायचं आहे, ओके, किंवा प्रूफ करायचं आहे. सो जस्ट बघा, सुरुवातीला तुमचा मॅग्नेट असेल, ओके, साऊथ अँड नॉर्थ पोल आपल्याला माहिती आहे मॅग्नेटचे असतात. देन काय केलं, आता आपण सुरुवातीला हा मॅग्नेट असा आहे, त्याला जस्ट त्याचा जो ऍक्सिस आहे ना, त्याच्या ऍक्सिसला आपण पॅरेलल अशी मॅग्नेटिक फील्ड पास व्हायला अलाउड केली. ओके, पॅरेलल मॅग्नेटिक फील्ड पास व्हायला जर अलाउड केली. येस. सो ही मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जस्ट आपण मॅग्नेटिक फील्ड जेव्हा अप्लाय करतोय किंवा हा फ्रीली सस्पेंड आहे तुमचा मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर तो आणि त्याला जर ट्विस्ट केलं, तर ट्विस्ट केल्यानंतर काय होईल, तो असा नॉर्थ पोल इकडे मूव्ह होईल, अट्रॅक्ट होईल, आणि तुमचा साऊथ पोल या साईडला असा अट्रॅक्ट होईल. म्हणजे काय होईल, तुमचा क्लॉकवाईज अशी डिस्प्लेसमेंट मिळेल. सिमिलरली जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज केली, ठीक आहे, किंवा ट्विस्ट आपण केलं, तर मग तुमचा नॉर्थ पोल या साईडला जाऊ शकतो आणि साऊथ पोल या साईडला जाऊ शकतो. म्हणजे तुमची डायरेक्शन काय होऊ शकते, अँटी क्लॉकवाईज डिस्प्लेसमेंट पण होऊ शकते. सो आपण क्लॉकवाईज डिस्प्लेसमेंट कन्सिडर करूया तुमच्या या मॅग्नेटची. सो काय होईल बघा,
ही तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. येस, मॅग्नेटिक फील्डला हा मॅग्नेट जर ट्विस्ट केला, त्याला आपण ऑसिलेशन्स दिले, तर तो काय होईल, जस्ट असं एका अँगल मध्ये तो ट्विस्ट होईल. ठीक आहे. सो त्याच्या जस्ट सेंटर मधून जाणारा जो ऍक्सिस आहे तो असा मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असेल आणि तो काय असणार आहे, ह्या तुमच्या ऍक्सिसला नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. बट काय होतं इथे, हा ऍक्सिस आणि ही मॅग्नेटिक फील्ड, सो डायरेक्शन कोणती आहे, तर क्लॉकवाईज डायरेक्शन. असा तुमचा ट्विस्ट झालाय ना, नॉर्थ पोल, नॉर्थ अँड साऊथ. सो या ऍक्सिस पासून असा एक अँगल फॉर्म होतोय तुमच्या, म्हणजे सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिस पासून असा अँगल फॉर्म होतोय. सो थीटा, थीटा अँगल फॉर्म कशी झाली, तर डिस्प्लेसमेंट झाली. सुरुवातीला ऍक्सिस असा पॅरलल होता, पण त्याच्यानंतर तिथे काहीतरी अँगल आलाय. ओके. सो तो अँगल किती आहे, थीटा, डिस्प्लेसमेंट थीटा झाली. ठीक आहे. सो आता काय, तर तुमचा मॅग्नेट, त्याच्यावर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. ओके. आणि इथे डायपोल मोमेंट आपण कशाने दाखवतोय, साऊथ पोल, नॉर्थ पोल. सो अशी ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे, विच इज इक्वल टू म्यू इंटू बी, म्यू इंटू बी. So mu is what? Mu is the angular, mu is the magnetic dipole moment किंवा magnetic momentum. Okay, so what is torque? Torque किती ऍक्ट होणार आहे टॉर्क याच्यावर, तर आपल्याला माहिती आहे म्यू बी साइन थीटा. ओके. क्लॉकवाइज डिस्प्लेसमेंट आहे, म्यू बी साइन थीटा. आता हा जर थीटा खूप स्मॉल असेल, खूप स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल, तर आपल्याला माहिती आहे साइन थीटा फॉर व्हेरी स्मॉल थीटा काय मिळेल, साइन थीटा इज इक्वल टू और इज नियरली अबाउट थीटा. ओके. साइन थीटा आपल्याला काय मिळेल, थीटा मिळेल. ओके. सो टॉ इज इक्वल टू, नाउ टॉ इज इक्वल टू मिळेल आपल्याला म्यू बी इंटू थीटा. ठीक आहे. येस. सो हे झालं फोर्स. देन अगेन्स्ट वी नो टॉ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. So again this toy is equal to I into alpha, which is restoring torque. Restoring torque. Why restoring torque? कारण डिस्प्लेसमेंट पुन्हा जर त्याला मेन पोझिशनला यायचं असेल तर एक डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट टॉर्क अप्लाय होईल. ओके. डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला टॉर्क अप्लाय होईल, त्याला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणतोय. ओके. सो टॉ इज इक्वल टू that टॉ इज इक्वल टू I into alpha. ओके. सो विच इज अगेन्स्ट ऑफ, आता आपल्याला माहिती आहे टॉ इज इक्वल टू मायनस बी इंटू थीटा, म्यू बी थीटा. बट काय होतंय, डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट हा टॉर्क अप्लाय होतोय, म्हणजे टॉ इज इक्वल टू काय येणार, मायनस ऑफ म्यू बी थीटा. ठीक आहे. मायनस ऑफ म्यू बी थीटा अगेन. येस. सो हियर अल्फा मीन्स अवर angular acceleration, which is equal to काय मिळेल, minus mu b theta upon this I, upon I. ओके. सो आता आपल्याला काय मिळालं, म्यू बी अपॉन आय. सो म्यू काय, मॅग्नेटिक मोमेंटम आहे, सो दॅट इज कॉन्स्टंट. देन बी इज कॉन्स्टंट. मॅग्नेटिक फील्ड जी आपण अप्लाय केली आहे त्याची इंटेन्सिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, सो युनिफॉर्म असल्यामुळे काय असणार आहे, बी कॉन्स्टंट असणार आहे. सो बी इज कॉन्स्टंट अँड थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो कशावर डिपेंड आहे तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डिपेंड ऑन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बट इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अल्फा is proportional to theta but minus why, because the direction is opposite to each other. म्हणजेच आता आपण जस्ट ह्याच्या आधी आपण बघितलं की डेफिनेशन मध्ये कसल्या, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये.
सो डेफिनेशन काय होती, अँग्युलर ॲक्सेलरेशन और टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आता हे प्रूफ होते की अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस ऑफ थीटा. म्हणजेच हा जो मॅग्नेट आहे तो काय दाखवतोय, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन दाखवतोय. ओके, सो द व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज अ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता ह्या व्हायब्रेशनचा पिरियड काय मिळेल. सो टाइम पिरियड मग अशीच आपण बघितलं, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू 2 पाय थीटा अपॉन अल्फा, राईट, थीटा अपॉन अल्फा. सो थीटा अपॉन अल्फा म्हणजे अल्फा इज नो म्यू बी थीटा अपॉन आय. काय मिळेल, 2 पाय थीटा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे, मायनस म्यू बी थीटा अपॉन आय. सो म्यू बी थीटा अपॉन आय, ही डायरेक्शन आहे. सो थीटा थीटा कॅन्सल आउट होतोय आणि काय मिळतोय, टी इज इक्वल टू नाव 2 पाय इन रूट, हा आय वरती जाईल, आय अपॉन म्यू बी, आय अपॉन म्यू बी. सो टी इज इक्वल टू 2 पाय रूट आय अपॉन म्यू बी. ठीक आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट वर तुमचा टाइम पिरियड डिपेंड नाहीये. डिस्प्लेसमेंट किती पण हो, टाइम पिरियड म्हणजे एका ऑसिलेशनसाठी जो टाइम लागणार आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे, विच इज नॉट डिपेंड ऑन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किंवा त्याच्यावर जो फोर्स अप्लाय होतो, टॉर्क अप्लाय होतोय त्याच्यावर पण डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड आहे, मॅग्नेटिक फील्डवर डिपेंड आहे, मॅग्नेटिक मोमेंटवर डिपेंड आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी कोणती वापरली आपण. ओके, सो त्याच्यावर डिपेंड आहे. सो टी इज इक्वल टू 2 पाय आय अपॉन म्यू बी फॉर दिस मॅग्नेटचे व्हायब्रेशन. Okay, so this is the example of angular simple harmonic motion.